दुसरं आहे, कोण सांगतं? यजुर्वेद. तुम्ही काय सांगणार नाही, मला सांगावं लागेल. तिसरं आहे सामवेद आणि चौथा आहे अर्थवेद. बरोबर. आता या 4 वेदामध्ये बघा, मागच्या तासाला आपण ते सगळं माहिती आपण घेतली होती. सगळे त्यांच्या अर्थवेदाच्या आपण किती वर्ष आहेत, काय ते पाहिलं होतं. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला 4 वेदामध्ये एकूण किती मंत्र आहेत? बघा, मी काय सांगतो आता? मंत्र सांगतोय मी. काय सांगतोय? मंत्र. म्हणजे या 4 वेदामध्ये एकूण किती मंत्र येतात? बरोबर. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय ते आपल्याला समजून घ्यायचंय. आता बघा, आता या एक आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. बरोबर. अर्थवेद, सामवेद, बरोबर, यजुर्वेद, ऋग्वेद, बरोबर. हे 4 आहेत. पहिल्यापासून आपण सिक्वेन्स आपण तुम्हाला मी दिलेली आहे. तर याच्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी 10,589 एवढे या ठिकाणी आपल्याला मंत्र बघायला मिळतात. काय? मंत्र. आता या 10,589 मध्ये मंत्रामध्ये आता हे जे मंत्र आहेत तर कोणाच्या नावाने तरी लिहिलं गेलं असलं. म्हणजे मंत्र आहेत, कोणी लिहिले, म्हणजे मंत्र कशावरून आपण म्हणतो गेलो, म्हणजे कोणत्या ऋषीवरून ते त्याचे मंत्र म्हटले गेलेत. म्हणजे ते म्हणजे काय? अग्नी ऋषी. कोण? अग्नी ऋषी. बरोबर. आणि या ऋग्वेदामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? ज्ञान शिकायला मिळतं. काय मिळतं? ज्ञान. आता आपण म्हणतो या ठिकाणी ऋषी, बरोबर, मंत्र, बरोबर. म्हणजे आता बघा, ऋग्वेदामध्ये 10,589 मंत्र आहेत आणि त्याच्यातून आपल्याला अग्नी ऋषीच्या नावावरून ऋग्वेद नाव मिळालेलं आहे. बघा, अग्नी ऋषीच्या नावावरून ऋग्वेद नाव मिळालेलं आहे. याच्यामध्ये 10,589 मंत्र आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं? ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतात. बरोबर. आलं लक्षात? आता दुसरं आहे यजुर्वेद. या यजुर्वेदामध्ये 1975 मंत्र आहेत. बरोबर. किती आहे? 1975. तर हे जे आहे यजुर्वेद आहे तो वायू ऋषीच्या नावावरून ओळखलं जातं. वायू ऋषी. बघा, कोणाच्या नावाने? वायू ऋषीच्या नावाने ओळखलं जातं. याच्यामध्ये आपल्याला, तुम्हाला मी मागच्या तासाला पण यजुर्वेद, या ठिकाणी यजुर्वेदामध्ये कर्मकांड शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? कर्मकांड. काय शिकवलं जातं? कर्मकांड. बघा, त्यानंतर आहे आपल्याला काय शिकायला मिळतं? तिसरं काय? सामवेद. या सामवेदाचा विचार मांडला आपण 1875. याच्यामध्ये किती आहे? 1875 मंत्र आहेत. बरोबर. तर या ठिकाणी सामवेदाचं, आता या ठिकाणी आपण बघितलं सामवेद हे नाव मिळालं कसं? सामवेद हे नाव मिळालं कसं? तर कोणत्या ऋषीवरून आपल्याला नाव मिळालेलं आहे? ते म्हणजे काय? आदित्य ऋषीच्या नावावरून आपल्याला मिळालेलं आहे. कोणाच्या नावावरून? आदित्य ऋषीच्या नावावरून. आदित्य ऋषीच्या नावावरून. आता मी या ठिकाणी व्यक्तींचं पण नाव देऊन दिलेले, पण या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे उपासना कशा असतात, उपासना आपण जे केलं जातात, म्हणजे जे उपासना जे दिलेले आहेत, म्हणजे जे आपण कुठलाही म्हटलं तर जे मंत्र वगैरे असतील, आराधना, या सगळ्या गोष्टी या सामवेदामध्ये असतात. आणि त्यानंतर अर्थवेद, म्हणजे आजच्या स्थितीला आपल्याला पाहायला गेलं टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, बरोबर, यांच्या माध्यमातून आपल्याला काय, आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला सगळं माहिती या अर्थवेदामध्ये आपल्याला मिळत असतात. तर त्याचे मंत्र पाहायला गेलं तर 5,977 एवढे मंत्र या ठिकाणी आहेत. आणि ते मंत्र पाहायला गेलं अंगिरा ऋषी आहे, अंगिरा. आणि याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं विज्ञान, टेक्नॉलॉजी, सायन्स काय म्हणतंय हे सगळं आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला माहिती मिळत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला कोणकोणत्या ऋषी, आता ऋषींनी आपल्या त्याचं बहुमत आपल्याला, म्हणजे बहुमत म्हणता नाही, सॉरी, पण यांच्या ठिकाणी यांचं सर्वात भाग म्हटले नाव या ऋषीवरून, या 4 वेदांना नाव कसे मिळालेले आहेत तर या ऋषींवरून. आणि त्यांच्यामध्ये मंत्र किती आहेत हेही दिलेले आहे. आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे? ज्ञान, कर्मकांड, बरोबर, उपासना आणि विज्ञान, या अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पण तुम्ही जर पाहायला गेलं तर इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये पण आहे, त्यानंतर 12वीच्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर, 7वीच्या पुस्तकामध्ये थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे याविषयी म्हणजे आपण पाहायला गेलं